नमस्ते. आज आपण केळ्याचे काप कसे करायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 4 कच्ची केळी घेतलेली आहेत आणि ती मी उभी कापून घेणार आहे. हे पहा, मी हे असे उभे काप केळ्याचे केलेले आहेत. आता हे जे आपण केलेले काप आहेत हे आपल्याला मीठ आणि हळद असलेल्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. हे बघा, मी इथे हे भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपण 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि हे सगळे केळ्याचे काप आपण ह्यामध्ये घालणार आहोत. हे बघा असं. ह्यामुळे काय होईल, ह्या केळ्याला जो असा चीक असतो आणि असा एक बुळबुळीतपणा असतो तो सगळा निघून जाईल. तर ह्यामध्ये एक अर्धा तास तरी आपल्याला हे भिजवून ठेवायचे आहेत. हे पहा, आता हे केळ्याचे काप बराच वेळ झालेला आहे. आपण ह्या पाण्यात ठेवलेले आहे. तर ह्याच्यामधला सगळा चीक जो आहे तो निघालेला आहे. तर हे जस्ट आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे. हे बघा, आपण चोळून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, असे सगळे आपण ह्या पाण्यामध्ये चोळून घ्यायचे आहेत स्वच्छ आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता हे जे पाण्यामध्ये आपल्याला दिसत आहेत हे सगळा चीक ह्याचा निघालेला आहे. सो हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मी आता हे सगळे असे स्वच्छ ह्याचा चीक काढून ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर आपण बघूया पुढे काय करायचं ते. हे पहा, आता हे छान केळ्याचे काप मस्त धुवून रेडी केलेले आहेत. तर छान त्याचा जो सगळा चीक आहे तो सुद्धा निघून गेलेला आहे. तर आता आपल्याला ह्याला काही मसाले लावून ठेवायचे आहेत. तर सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत मीठ. इथे 1 चमचा मीठ घेते. त्यानंतर आपले जे काही रेग्युलर मसाले आहेत ते सगळे मसाले आपण ह्यात टाकणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी घेते हळद. ते इथे जवळजवळ हा 1 छोटा चमचा मी घेतलेला आहे. बघा, तर हा 1 चमचा मी हळद घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट. त्यानंतर 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा आपला गरम मसाला. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. तर मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेते. हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा टाकू शकता, बारीक रवा टाकू शकता. आता हे छान आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण जेवायला बसणार त्यावेळेला आपण हे जस्ट शॅलो फ्राय करायचे आहेत. सो ह्याला जस्ट 2 ते 3 मिनटं लागतात शॅलो फ्राय होण्यासाठी. तर ह्याला छान हा मसाला आपण लावून घ्यायचा आहे आणि नंतर ह्याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही हे आधीच करून ठेवू शकता आणि तसंच फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा हे शॅलो फ्राय करा. खूप छान लागतात हे. सो जर कधी आपल्याकडे भाजी नसेल तर डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी हे काप तुम्ही करू शकता किंवा एखाद्या फंक्शनमध्ये ताट पूर्ण भरलेलं असेल तर इथे हे साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. तर मी हे छानपैकी ह्याला लावून घेते आणि नंतर आपण ह्याला शॅलो फ्राय करू. बघा, सो हे छान लागलेला आहे ह्याला मसाला. मी 10 मिनटं ह्याला तसंच ठेवते आणि नंतर मी ह्याला शॅलो फ्राय करणार आहे. हे पहा, हे अशा पद्धतीने आपण हे जे केळ्याचे आपण केलेले चिप्स आहेत ते हे फ्राय करणार आहोत. सो 2-3 मिनटं लागतात ह्याला फक्त फ्राय करण्यासाठी.
एका साईडने ते भाजले, एका मिनटात एक साईड भाजते आणि लगेचच आपण दुसऱ्या साईडला उलटून दुसरी साईड पण भाजून घ्यायची आहे. सो हे पहा, इथे हे आपले छान यम्मी असे केळ्याचे काप रेडी आहेत. तुम्ही हे डाळ भात किंवा जेव्हा काही भाजी नसेल त्यावेळेला साईड डिश म्हणून तोंडी लावण्यासाठी हे तुम्ही बनवू शकता. तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. बाय.